प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हा सर्वांना सलाम. देवाची शांती तुमच्याबरोबर असो. आणि आज तुमच्या मंडळीमध्ये परमेश्वराने मला या ठिकाणी घेऊन आलेलं आहे, त्यासाठी मी प्रभूचे आभार मानतो. त्याचप्रमाणे सिस्टरांचे देखील आभार मानतो की त्यांनी ही संधी दिलेली आहे आजच्या वचनाची सेवा करण्याची आजच्या तुमच्या मंडळीमध्ये. त्यासाठी त्यांचे पण देवाचे आणि तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि सर्व गौरव परमेश्वराला देतो. हालेलुया. उन्हाळ्याचे दिवस आहेत, थोडं गरम आहे, उष्णता वाढत आहे, थोडी बेचैनी पण आहे. परंतु जर तुम्ही वचनाकडे लक्ष केंद्रित केले तर देव ही परिस्थिती बदलण्यास समर्थ आहे. आमेन. माझं नाव पास्टर सदानंद आवळे. मी प्रॉपर साताऱ्यातलंच आहे आणि आत्ता सध्या मी इचलकरंजी भागामध्ये खोतवाडी जे गाव आहे त्या ठिकाणी पूर्ण वेळ सेवा करत आहे. माझी स्वतंत्र सेवा आहे. एल शदाय मिनिस्ट्री म्हणून सेवा कार्य चालू आहे. आसपासच्या खेड्यांमध्ये मंडळी आहे. मला एक पत्नी आहे, 2 लेकरं आहेत, एक मोठा मुलगा आहे, धाकटी मुलगी आहे आणि अशा प्रकारे माझं लहानसं कुटुंब आणि लहानशी मंडळी त्या ठिकाणी आहे. परंतु सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिस्टरची आणि माझी ओळख जवळजवळ 22 वर्षापासून आहे. आणि सुरुवातीला त्या ज्यावेळेस इथं होत्या त्यावेळेस मी मिशनमध्ये होतो, गारगोटीमध्ये. परंतु यायचो त्यावेळेस त्यांची भेट घ्यायचो, ते माझ्या घरी येत होते आणि चांगल्या प्रकारे आम्ही एकत्र सेवा देखील केलेली. काही ठिकाणी आम्ही प्रार्थनेसाठी वेगवेगळ्या गावामध्ये गेलेलो आहे, फिरलेलो आहे आणि देवाने त्यांना महानरित्या देवाच्या गौरवासाठी वापरलेलं आहे. आणि त्यांना जे गिफ्ट आहे, दान आहे, प्रगटीकरणाचं दान किंवा प्रार्थनेचं दान, त्यांचा उपयोग आम्ही आमच्या सेवा कार्यासाठी करून घेतलेला आहे. आणि अजून देखील जरी आम्ही लांब असलो तरी आमचं फोन कॉन्टॅक्ट सतत चालू आहे. काही विषयावर चर्चा करणे, प्रार्थना करणे, मार्गदर्शन देणे घेणे, एकमेकांसाठी प्रार्थना करणे. आणि आनंद वाटतो की त्यांच्या चर्चमध्ये आज म्हणजे तुमच्यामध्ये प्रभूने येण्याची संधी दिलेली आहे. हालेलुया. लक्षात घ्या, तुम्ही जर ऑनलाईन संदेश ऐकत असाल किंवा कधी पाहुण्यांच्या घरी गावाला गेला आणि दुसऱ्या पालकाच्या चर्चमध्ये जात असाल आणि तिथले संदेश जर तुम्ही ऐकत असाल तर ते ऐकलेले संदेश किंवा ऑनलाईनचे संदेश आणि आज माझ्याकडून आलेले संदेशाचा तुम्हाला फरक वाटेल. म्हणून मी सुरुवातीला सांगतो की मी गोडबोले पाळत नाही. हालेलुया. मला ते गोंधरायचं किंवा ते म्हणतात ना मस्का लावायचा, तसलं काही जमत नाही. तुम्ही मला परत नाही बोलवलं तरी चालेल, पण जे वचन आहे तेच वचन मी तुम्हाला शिकवणार किंवा सांगणार. कारण प्रभूच्या वचनात फेरफार करायला किंवा बदल करायला बायबल मला परवानगी देत नाही. बघा, शेवटचे दिवस आहेत. या शेवटच्या दिवसामध्ये बऱ्याच घडामोडी घडत आहेत. बरेच वेगवेगळे प्रकारचे राजकीय उलथापालथ होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती युद्ध चालू आहेत. महागाई वाढत आहे. त्याचप्रमाणे सुवार्ता सेवा कार्य देखील वाढत आहे. प्रार्थना वाढत आहेत आणि त्याच्याबरोबर शैतानी काम देखील वाढत आहे. जेवढ्या मंडळ्या वाढत आहेत तेवढ्या मंडळ्या फुटत देखील आहेत. जेवढा अभिषेक उतरत आहे तेवढ्या अभिषेकातून लोक बाहेरसुद्धा जात आहेत. जेवढे मंडळीमध्ये येतात त्या मंडळ्या सोडून दुसऱ्या मंडळ्यात, तिसऱ्या मंडळ्यात फिरत आहेत. आणि हे शेवटच्या दिवसाची लक्षण आहे. आणि म्हणून या शेवटच्या दिवसांमध्ये आम्ही स्वतःला सुरक्षित ठेवणे किंवा देवाच्या वचनाप्रमाणे राहणे, चालणे, खाणे, पिणे, कपडे घालणे, जे काय आम्ही करतो ते देवाच्या वचनाप्रमाणे करणं फार गरजेचं झालेलं आहे. परंतु ह्या सर्व गोष्टी घडत असताना थोडंसं आता आम्ही काय करणार आहे, आत्मपरीक्षण करणार आहे. आजच्या वचनातून आम्ही काय करणार आहे, मला देवाचं वचन काय शिकवतं हे मी समजून घेणार किंवा मी शिकण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरी गोष्ट, वचन ऐकत असताना कोणीही असं समजू नका किंवा म्हणू नका हे वचन माझ्यासाठी नाही. लक्षात येतं आहे? चांगलं असलं तर माझ्यासाठी आणि टोचणारं असलं तर शेजारच्यासाठी. असं आहे का इकडं? काय माझ्या मंडळीत असं नाही आहे. माझ्या मंडळीत सगळ्यासाठी. म्हणून म्हटलं मी गोडबोले पाळक नाही. जे सत्य आहे ते सत्य आम्हाला बायबल म्हणतं विश्वासानं आणि सौम्यतेनं स्वीकारणं गरजेचं आहे. आहे की नाही? म्हणून आता माझ्या मागं पहिली घोषणा द्या.
मी देवाचं वचन माझ्या स्वतःसाठी स्वीकारत आहे. आमेन. आता तुम्ही कबुली दिली, कारण शास्त्र म्हणतं तू जर मुखाने बोलशील तर, आहे की नाही, तुम्ही कबुली दिली की ते वचन तुम्ही स्वतःसाठी स्वीकारत आहात. त्यामुळे ते टोचू द्यात, नाहीतर 2 तुकडे करू द्यात, किंवा मलमपट्टी करू द्यात, किंवा तुमचं सांत्वन करू द्यात, तुम्हाला स्वीकारणं गरजेचं आहे. आजचा विषय आहे शेवटल्या दिवसातील विश्वासणाऱ्यांचे चित्र. विषयाचं नाव आहे शेवटल्या दिवसातील विश्वासणाऱ्यांचे चित्र. म्हणजे आजच्या परिस्थितीला विश्वासणाऱ्यांचं चित्र आम्ही बघणार आहोत की विश्वासणारे कशा आहेत, आणि पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस प्रेषितांची सेवा चालू होती त्यावेळेस कसं आहे, आणि त्याच्यावरून अनुमान काढायचं की मी जर एक विश्वासणारा आहे तर माझं जीवन कसं आहे. त्यामुळे स्वतःची परीक्षा करायची वचन ऐकत असताना, मी असं आहे का, मी असं आहे का, मी असं आहे का, किंवा माझ्यात बदल व्हायला पाहिजे का, किंवा मी कुठं चुकत आहे का, मला तिथं चेंज व्हायचं का, देव माझ्याशी बोलत असताना मी खरोखर देवाचं ऐकतो का, ह्या सगळ्या गोष्टीची आम्हाला काय करायची आहे, परीक्षा करायची. आता आपण एक वचन काढूया. 1 तिमोथी 4 अध्याय आणि 1 वचन आम्ही या ठिकाणी वाचणार आहोत. तिमोथेला 1 पत्र 4 अध्याय आणि वचन 1. मिळालं का सर्वांना? 4 अध्याय आणि 1 वचन कोणी वाचू शकते का? दीपक वाचा. जर कुणाला सापडलं असेल तर त्याने 1 वाचा. प्रॅक्टिस ठेवायची ही. कोणाला सापडलं त्यांनी पटदिशी वाचा. हां, वाचा सिस्टर. आत्मा स्पष्ट म्हणतो की हां, पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. पुढे. ज्या माणसाची सत्विवेक बुद्धी तर दाग दिसण्यासारखी आहे, अशा खोटे बोलणाऱ्या माणसाच्या डोकाले ते सुधारणाऱ्या आत्म्याच्या व भूताच्या शिक्षणाच्या नादी लागतील. बस, माझं थोडं भाषांतर वेगळं. काय म्हटलेलं आहे? आत्मा स्पष्ट म्हणतो की पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील, लबाड बोलणाऱ्या मनुष्यांच्या ढोंगाने ते फूस लावणाऱ्या आत्म्यांच्या व भूतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील. आता माझ्याकडे बघा, आता बायबलकडे बघू नका. आता हे जे वचन आहे हे पौल नावाच्या सेवकाने तिमोथी नावाच्या त्याच्या सहकारी सेवकाला पाठवलेल्या पत्राचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये. म्हणजे पौलाने तिमोथीला पत्र लिहिलं आणि पौल भविष्यात घडणाऱ्या गोष्टी काय घडणार आहे त्याची या वचनाच्या द्वारे तो सुरुवात करत आहे. पौल हा व्यक्ती पवित्र आत्म्यानं भरलेला, पवित्र आत्म्यामध्ये चालणारा, देवाच्या आत्म्याचा अभिषेक त्याला झालेला, देवाच्या वचनाचं त्याला प्रगटीकरण झालेलं असा आत्मिक व्यक्ती आहे. आणि या पौलाला देवाच्या आत्म्याने दाखवलं की पुढच्या काळामध्ये म्हणजे आत्ताच्या काळामध्ये काय घडणार आहे. म्हणून वचनाची सुरुवात काय केलेली आहे? आत्मा स्पष्ट म्हणतो की पुढील काळी म्हणजे पुढच्या वर्षामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये, पुढच्या दिवसांमध्ये किंवा पुढच्या युगामध्ये कित्येक लोक विश्वासापासून भ्रष्ट होतील. हालेलुया. कुणाविषयी सांगितलं माहिती आहे का? हे विश्वासणाऱ्या लोकांविषयी झालेली ही भविष्यवाणी आहे. विश्वासणाऱ्यांविषयी झालेलं प्रगटीकरण पौलाला प्रगटीकरण झालं. आणि मग पौल पत्राच्या द्वारे तिमोथीला सांगतो, बघ मला असं असं प्राप्त झालंय ते मी आता तुला सांगतो. तुमच्या लक्षात आलं का? पूर्वी मोबाईल नव्हते, पत्र होते, नाही का? आता जर तुम्हाला 10 रुपये 20 रुपये सापडले, 1000 रुपये सापडले तर तुम्ही गप्प बसाल का? तुम्हाला अजून सापडलेच नाही होतं, एवढं सिरियस झालंय. काय कराल तुम्ही? लगेच फोन काढणार, घरच्यांना सांगणार मला हे सापडलं, मला ते सापडलं, एवढे पैसे सापडले. त्यावेळेस फोन नव्हता, पत्र लिखित स्वरूपामध्ये निरोप कळवला जायचा आणि तो लिखित स्वरूपात कळवलेला आहे. आणि मग या ठिकाणी पौल त्यांना सांगतो, म्हणजे तिमोथीला सांगतो, तिमोथी लक्ष दे, तिमोथी माझ्या पत्राकडे बघ, मला देवाचा आत्मा सांगतो पुढं काय घडणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आज बऱ्याच ठिकाणी असे लोक आहेत की जे म्हणतात मला देवाचा आत्मा चालवतो,
देवाच्या आत्म्याने मी भरलेला आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी खोट्या भविष्यवाण्या आणि खोट्या आत्म्याने भरलेले लोकसुद्धा आहेत. परंतु पौल या ठिकाणी काय म्हणतो, आत्मा स्पष्ट. लक्षात घ्या, या ठिकाणी आत्मा कधी अर्धवट, अस्पष्ट, थोडंसं मला एवढं समजलं असं दाखवत सांगत नाही. आत्मा कसा बोलतो, स्पष्ट. दुसरी बाजू आहे, आत्मा बोलताना हा विचार करत नाही, त्याला राग आला तर आत्मा बोलताना असं म्हणत नाही, अरे ते श्रीमंत व्यक्ती त्याला कसं सांगू मी, नाही. आत्मा कसा बोलतो, स्पष्टपणे, कोणाचीही तो भीड राखत नाही. याचा अर्थ असा आहे की तो कोणाच्या हाताखाली गुलाम म्हणून राहत नाही, तर तो देवाचा आत्मा, त्याला जसं पाहिजे तसं तो मंडळी संगती बोलतो. हालेलुया. मग काही महत्त्वाच्या गोष्टी आम्ही पाहणार आहोत. पहिल्या मुद्द्यामध्ये आम्ही जातो. मग आम्ही पहिल्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत आत्म्याचे स्पष्टीकरण. पहिल्या मुद्द्यामध्ये आम्ही काय पाहणार आहोत, आत्म्याचे स्पष्टीकरण. मग त्या ठिकाणी त्याच वचनातला पहिला भाग आहे, आत्मा स्पष्ट बोलतो किंवा आत्मा स्पष्ट सांगतो. लक्षात घ्या, देवाचा आत्मा मंडळीबरोबर नेहमी बोलतो. हालेलुया. कोणच हालेलुया म्हणून गरम झाले वाटतं सगळे. आत्मा मंडळी बरोबर बोलतो. पण तुम्ही हालेलुया तेव्हा म्हणला असता जर तुम्ही मंडळी असतात तर, म्हणजे तुम्ही मंडळी नाही आहे की नाही. मी मंडळी सांगते बोलतोय ना. तुम्ही कोण आहे, मंडळी आहे. आम्ही देवाची मंडळी आहे. तर लक्षात घ्या, पहिली गोष्ट आहे, आत्मा मंडळी बरोबर बोलतो आणि मंडळीचं काम आहे आत्म्याचं ऐकणे. मंडळीचं काम आहे आत्मा काय म्हणतो त्या गोष्टीकडे कान देणे. मंडळीचं काम आहे पवित्र आत्मा ज्यावेळेस सांगतो, बोलतो, त्यावेळेस ते ऐकणे आणि ते स्वीकारणे. आता दुसरी बाजू त्याची अशी आहे की मग पवित्र आत्मा कधी कधी डायरेक्ट बोलतो वैयक्तिक, आणि कधी कधी किंवा जास्त प्रकारे तो त्याच्या सेवकाच्या द्वारे बोलतो. मग तुमचे पाळक जे आता सिस्टर आहेत किंवा तुमचे लीडर आहेत, मग देवाचा आत्मा काय करतो, वैयक्तिक तुमच्याशी बोलतो. आणि दुसरं आहे की तो सेवकाच्या द्वारे बोलतो. तिसरं आहे पवित्र आत्मा मंडळी सांगती बायबलच्या द्वारे, वचनाच्या द्वारे बोलतो. आता प्रश्न असा आहे, देवाचा आत्मा तुमच्याशी बोलतो कसं सांगा बरं, वचनाच्या द्वारे. हालेलुया, हालेलुया. देवाचा आत्मा वचनाद्वारे बोलतो ना. मग गेल्या आठवड्याचा संदेश काय होता सांगा बरं. ठीक आहे, एकटं त्यांच्या संगतीच बोलला होता. काय बोलला, मग जे बोलला देवाचा आत्मा तुमच्याशी, जे बोलला देवाच्या आत्म्यानं तुम्ही ऐकलं, मग त्या आठवडाभर तुम्ही प्रॅक्टिस केली का, त्याचं वागणूक केली का, त्याच्याप्रमाणे केली काय, हो काय नाही असं गोलमुंडकं फिरवायला लागलं. जर देवाचा आत्मा वचनातून, संदेशातून सेवकासंगती बोलतो तर त्याचा उद्देश आहे की ते आम्ही ऐकावं आणि त्याप्रमाणे कृती करावी, जोपर्यंत पुढचा संदेश येत नाही तोपर्यंत. झालंय काय माहिती आहे का, आम्हाला फक्त ऐकायची सवय झालेली आहे. आता तुम्ही साताऱ्यात काय प्रकारे मला माहीत नाही, पण आमच्या तिकडं ऐकतात पण आणि करतात पण. कारण मी जर तिथं आहे तर माझी स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे आमच्या मंडळीला, फक्त ऐकायला बसायला जागा गरम करायला यायचं नाही. जे तुम्ही ऐकता ते प्रॅक्टिकल 8 दिवस तुमच्याकडून ते घडलंच पाहिजे. कारण परमेश्वर त्याची वाणी, वचन त्यासाठीच पाठवतो की आम्ही त्याप्रमाणे कृती करावी, आम्ही त्याप्रमाणे वागावं, आम्ही त्या वचनाप्रमाणे करायची स्वतःला बदलावं. माझ्यातील मीपणा, माझ्यातील खोडकरपणा किंवा माझ्यातील फाजील धार्मिकता किंवा माझ्यामध्ये काय उणीवता असेल, ज्या गोष्टी नको आहेत प्रभूला, म्हणून तो जर ते वचन पाठवतो तर तुम्ही त्या गोष्टी काढल्या पाहिजे. नुसतं वचन ऐकायचं नाही तर त्या वचनाप्रमाणे कृती देखील करणं गरजेचं आहे. म्हणून लक्षात घ्या, पवित्र आत्मा बोलतो. तिसरं आहे पवित्र आत्मा काही गोष्टी सांगतो. पवित्र आत्मा काय करतो, काही महत्त्वाच्या गोष्टी तो 2 प्रकारे करतो. एक,
सार्वजनिक प्रकारे मंडळी शक्ती सर्वशक्ती बोलतो आणि दुसरं वैयक्तिकरित्या तो बोलतो. मग सार्वजनिक प्रकारे कदाचित तुम्हाला तो वचनातून सांगेल आणि वैयक्तिक देवाच्या सेवकाकडून तुमच्या चुका किंवा तुमचे काय अपराध असतील किंवा तुमच्याकडे काय चांगल्या गोष्टी आहेत देव दाखवत असेल सांगत असेल तर देव काय करतो त्या गोष्टी सांगतो. म्हणजे देवाचा आत्मा नुसता बोलतो आणि हालेलुया प्रेज लॉर्ड म्हणतो एवढंच नाही, तो तुमच्यासाठी काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या देखील तो सांगतो. सांगितलं का तुम्हाला कधी? हालेलुया. देवाचा आत्मा तुमच्या चुका दाखवतो का कधी? देवाचा आत्मा तुम्हाला म्हणतो का तुला सरळ व्हायचंय? देवाचा आत्मा सांगतो का तुझ्याविषयी माझ्याकडे ह्या योजना आहेत, हे प्रगटीकरण आहे? प्रियानो, देवाचा आत्मा आमच्याशी बोलतो, आम्हाला सांगतो. तिसरं आहे, देवाचा आत्मा मंडळीला प्रगटीकरण देतो. वचन ज्यावेळेस तुम्ही ऐकता, वचनातून तो त्याची इच्छा प्रगट करतो, वचनातून तो गुप्त झाकलेल्या गोष्टी उघड्या करतो. किंवा आम्ही जर धोक्याच्या रस्त्यावरती असेल तर तो प्रगट करतो, तू या रस्त्याने जाऊ नको, तू त्या रस्त्याने जा. हालेलुया. जवळजवळ 22 वर्षापूर्वीची साक्ष आहे माझी. साताऱ्यामध्ये इथंच पारिजात डिपार्टमेंट म्हणून एक दुकान आहे, तिथं मी कामाला होतो आणि त्या मालकाने मला सांगितलं कोरेगावमध्ये त्यांचं एक आणखीन एक दुकान आहे, तिथं प्लास्टिकचे बॉल त्याचा स्पंच घेऊन तिकडे जा, त्या दुकानात देऊन ये. आणि मग ते प्लास्टिकचं एवढं मोठं बॉलचं सगळं ते बांधून मी घेतलं. सातारा एस टी स्टँडमध्ये आलो, कोरेगाव एस टीला बसलो. मला एकदम पुढची फ्रंट साईडची सीट मिळाली, पुढं मोकळं बाकडे होते आणि मग तिथं बॉल ठेवले मी आणि मी निवांत असं बसलो होतो. गाडी सुटली, हायवेला लागली, एकदम फास्टमध्ये गाडी चालू होती आणि अर्धा तासाच्या त्या अंतरामध्ये एकदम पवित्र आत्मा मला म्हटलं उठ आणि नीट पाय कर आणि नीट बस. पुढं त्या आडव्या सीटला पाय लावून बस, गाडीचा ब्रेक जोरात लागणार आहे. आणि मी एकदम खडबडून जागा झालो, उठलो, असं बघितलं सगळीकडं. पॅसेंजर जवळजवळ निम्मे सगळे झोपेत होते दुपारच्या वेळेस. कंडक्टर आपले पैसे ते मोजत बसलेले आहेत, त्यांचा हिशोब चाललेला आहे आणि सगळे असे अर्ध्या झोपेत आहेत. आणि 2 ते 3 मिनटातच पुढे गेला, एवढ्या जोरात त्या ड्रायव्हरने ब्रेक मारला. सगळे झोपलेले असे पुढच्या सीटला आपटले आणि काही खाली पडले. कंडक्टर खाली पडला, त्याची पैशाची बॅग खाली पडली आणि सगळीकडे एकच गोंधळ उडाला. काय झालं, ॲक्सिडेंट झाला का? कुणाला समजाना काय झालं. आणि ते आवाज ऐकून ड्रायव्हरनं बघितलं तर मी एकटाच व्यवस्थित बसलेलो होतो, बाकी सगळे पडले होते. काही लोकांना डोक्याला इथं कपाळाला पुढच्या सीटचा जो बार असतो लोखंडी बार त्याच्यावर आपटल्यामुळं लागलं. ड्रायव्हरला शिव्या द्यायला लागले, भांडणं चालू झाली. ब्रेक कशाला मारला? ड्रायव्हरला पुढं बघा, 2 व्हीलरवाल्याची अचानक गाडी बंद पडली, त्याला वाचवायसाठी ब्रेक मारला. हालेलुया. देवाचा आत्मा आम्ही पाहतो प्रगटीकरण देतो, प्रगट करतो काही गोष्टी. म्हणून मंडळीने देवाचं ऐकणं गरजेचं आहे. आणि शेवटचं आहे की देवाचा आत्मा सूचना करतो, त्याच्यामध्ये शिस्त असते. सूचनेमध्ये देवाची योजना असते, सूचनेमध्ये शासन देखील असतं, सूचनेमध्ये तो आम्हाला कसं जायचं, कशी प्रार्थना करायची, कसं बोलायचं याचं शिक्षण देखील तो देतो. हालेलुया, हालेलुया. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारू द्या, वाईट वाटून घेऊ नका, परंतु सत्य आहे. ज्यावेळेस तुम्ही वर्शिपची तयारी करता, काय देवाला विचारता का, देवा ही गाणी मी घेऊ का? आहे की नाही? आणि मग त्या गाण्यासाठी जर पवित्र आत्मा तुम्हाला गाईड करतो तर लक्षात घ्या, देवा तुझ्या आत्म्याला पाठव म्हणण्याची गरज लागत नाही. तुमच्या लक्षात येते कसा प्रकारे? तुम्ही बाजारात जाता आणि मग तिथं तुम्ही फसणार असता किंवा तुम्हाला कोणतरी फसवणार असतं, तुम्हाला माहीत नाही, परंतु देवाचा आत्मा सूचना करतो, मार्गदर्शन करतो. त्यावेळेस तिथं घेऊ नकोस किंवा तिथं पाऊल टाकू नकोस किंवा तिथं खतरा आहे तू जाऊ नकोस, ह्या सूचना आहे. जसं सिग्नल गाडीसाठी महत्त्वाचं आहे तसं पवित्र आत्म्याची सूचना विश्वास देण्यासाठी महत्त्वाची आहे. मग ही सूचना तो 2 प्रकारे देतो, एक स्वतः तो देतो किंवा सेवकांच्या द्वारे तो देत असतो. मग बऱ्याच वेळा काय होतं, स्वतःला सूचना आली तर बरी वाटते आणि सेवकांनी सूचना केली तर लय बाई बोलती बाबा. हां, मॅडम लयच सांगतात, एवढं करून सांगतात वाटतं. असं काय रिप्लाय आहे का तुमचा? ज्या तुम्ही हसता म्हणजे तसं आहे. हां,
मला माहित नाही, देवाचा आत्मा पाहतो हे की नाही. देव काय आहे, सगळ्या गोष्टी उघड करणारा परमेश्वर आहे. मग सांगण्याचा उद्देश हा आहे की पौला सांगते देवाचा आत्मा स्पष्टपणे बोलला आणि मग त्याने तिमोथेला सांगितलेलं आहे. आणि मग तिमोथेसाठी देवाची इच्छा काय होती की पौल जे सांगतो तिमोथ्या तू ऐकायला पाहिजेस. का नुसतंच कोणीतरी सांगायचं आणि आम्ही ऐकायचंच नाही असं काही आहे का? नाही. बघा बायबलचं वचन काय सांगतं, प्रगटीकरण याचा 2रा अध्याय 29 वचन, त्याचप्रमाणे 3रा अध्याय 16 वचन, 3रा अध्याय 13 वचन, 3रा अध्याय 22 वचन, 4-5 वचन आहेत. पहिलं आम्ही वाचूया 2रा अध्याय 29 वचन. वाचा बरं काय म्हटलंय तिथं दीपक ब्रदर. आत्मा मंडळास काय म्हणतो? आत्मा मंडळास काय म्हणतो? हे ज्याला कान आहे तो ऐको. ज्याला कान आहे तो ऐको. पुढे 3:16, 13 आणि 3:6, 13 आणि 22. 6वं वचन 3रा अध्याय प्रगटीकरण. आत्मा मंडळास म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. 13 वचन. आत्मा मंडळास काय म्हणतो? होय ज्याला कान आहे तो ऐको. आणि 22 वचन. आत्मा मंडळास काय म्हणतो? होय ज्याला कान आहे तो ऐको. आलं लक्षात तुमच्या? आता प्रश्न असा आहे तुम्हाला कान आहे का? मग असं का म्हटलं असेल ज्याला कान आहे तो ऐको, म्हणजे कोणाला तरी कान नाहीत. कोणाला कान नाही हो? कान कोणाला नाही येत? असा कोण प्राणी आहे का ज्याला कान नाही आहे ना? आहे. कोण? बरं ठीक आहे, ज्याला ऐकण्याची इच्छा नाही. साप माहिती? सापाला कान नसतात आणि साप हे शैतानाचं प्रतीक आहे आणि शैतान कधी देवाचं वचन ऐकत नाही. हालेलुया. शैतानाला देवाचं वचन आवडत नाही आणि जे शैतानाची पिलावळ आहे की नाही त्यांना बी देवाचं वचन आवडत नाही. आणि मग ते काय म्हणतात, आम्हाला नाही गरज वचनाची, आम्हाला सगळं समजतं, आम्हाला कुणी सांगायची गरज नाही, आम्ही तुमच्यापेक्षा लय शान आहेत, आम्ही तुमच्यापेक्षा हुशार आहे, आमचं सगळं बायबल वाचून झालंय, तुम्ही आता अंड्यात एवढंसं. हे त्या लोकांचे वाक्य उच्चारित बोलणे शब्द आहेत, त्यांना कान नाहीत. म्हणून शास्त्र म्हणतं मंडळीमध्ये असे काही लोक असतील तर त्या उद्देशानं ते वचन लिहिलं की ज्याला कान आहे. आता दुसरा प्रश्न आहे, तुम्हाला कान आहे का? तुम्ही शांतच आहे. बघा चेक करा बरं कान आहे का? 2 प्रकारचे कान आहेत, एक शारीरिक आणि दुसरं आहे आत्मिक. मग शेवटच्या दिवसात बरेच लोक वचन ऐकणार नाहीत हेच पौलाला दाखवायचं. आणि म्हणून तो म्हणतो की तिमोथ्या बघ, जे आत्मा मला स्पष्ट सांग ना तसं बऱ्याच जणांसंग ते आत्मा बोलेल परंतु ते ऐकणार नाहीत. प्रगटीकरण म्हणतं की ज्याला कान आहे तो ऐको, म्हणजे ज्याला कान नाही याचा अर्थ असा आहे की बरेच जणांनी आपली कानं बंद केलेली आहेत 2 गोष्टींनी. एक हेडफोन घालून आणि दुसरं सोनं नाणं घालून. बरोबर ना? जड झालेत कान ऐकायला, नको वाटतंय. हां, पण पिक्चरची गाणी मोबाईलचे जोक ऐकायचं असेल तर कान उघडेत. लक्षात घ्या, परमेश्वराची इच्छा आहे की आमचे कान असावेत किंवा आम्हाला कान असावेत. ते कान कुठले? आत्मिक कान, शरीराचे कान, जे ऐकतात आणि मग जे स्वीकारतात आणि मग जे वागतात, त्या कानाविषयी पवित्र शास्त्र सांगतं ज्याला कान आहे तो ऐकू. म्हणजेच मंडळी ही ऐकणारी असावी, मंडळी बहिरी नसावी. हालेलुया. मंडळी कशी नसावी? जे बहिरे असतात ना त्यांना बोलायला पण लवकर येत नाही, आहे की नाही? पण हे बहिरे असे शहाणे असतात, नको तिथं तोंड उघडतात, सगळं घाण करून टाकतात. परंतु देवाची इच्छा आहे की आम्ही ऐकणारे असावे. म्हणून त्या प्रगटीकरणामध्ये आम्ही आता वाचलं 3-4 ठिकाणी म्हटलं आत्मा मंडळास काय म्हणतो. मंडळी म्हणल्यानंतर याच्यात प्रत्येक व्यक्ती येतो, सेवक येतो, लहान येतो, थोर येतो, स्त्री येते, पुरुष मुलगा सगळेजण येतात. आणि देवाची इच्छा आहे त्या सगळ्यांची कानं उघडे असावेत. मग ते शारीरिक पण उघडे असावेत आणि आध्यात्मिकरित्या सुद्धा उघडे असावेत. चेक करा, तुमचं कान जर शैतानाने बंद केलं असेल तर तो तुम्हाला वचन ऐकू देत नाही.
किती जणांना वचन वाचताना ऐकताना झोप येते? तुमचं तुम्ही चेक करा. किती वेळा असं वाटतं काय सारखं सारखं वचन ऐकायचंय वाचायचं? याचा अर्थ काय आहे? तुमचे कान हळूहळू बंद व्हायला लागलेले. मग सूचना, उपदेश, संदेश, मार्गदर्शन हे काय वाटतं माहिती आहे का? हे त्रासाच्या गोष्टी वाटतात. काय डोकंदुखी झालं तेव्हा तेच सांगतात. हे उच्चार कधी येतात? कान बंद झाले. परंतु ज्याचे कान उघडे असेल ते काय करतो? ग्रहण करतो, स्वीकारतो. देवा मला अजून तुझी वचन ऐकायचे, देवा मला तुझं वचन समजून घ्यायचे, देवा तुझ्या वचनाला मला अजून पारखायचंय, मला अजून ते आतमध्ये घ्यायचं. मग या कानाला वचनाची ऐकण्याची तहान लागली पाहिजे. हालेलुया. मत्ते 5 मध्ये येशू ख्रिस्त काय म्हणलं माहिती आहे का? जे धार्मिकतेचे भुकेले व तहानेले. असंच आहे ना? कशाचे? धार्मिकतेचे. धार्मिकता शब्द बाजूला काढूया आणि थोडंसं तिथं ॲडजस्ट करूया. जे वचनाचे भुकेले आणि तहानेले ते धन्य, ते तृप्त केले जातात. ज्याचे कान संदेश ऐकण्यासाठी आतुर झालेले असतात, ज्याचे कान संदेशातून शिकण्यासाठी आतुर झालेले असतात, येशू म्हणतो ते धन्य, त्यांना देव तृप्त करेल. आणि ज्याचे कान बंद आहेत त्यांना तो काय करेल? वाऱ्यावर सोडून दे. मग स्तोत्र ते 1 मध्ये म्हटल्याप्रमाणे शेवटच्या ओळमध्ये असं म्हटलंय, मग तो काय करेल? भूस वाऱ्याने उडून जाणार आहे त्या भुसाला तो सोडून देईल. ते कुठं काही जाऊन पडतात. मग ह्या मंडळीत त्या मंडळीत त्या मंडळीत, कुठे एका जागेवर त्यांना थारा नसतो आणि ते असेच उडत उडत कचरा जसा इकडनं तिकडं फिरतो तसे ते जातात. परंतु गहू जे आहेत ते काय? गहू धान्य जसं आम्ही कोठारामध्ये ठेवतो तसं तो ऐकणाऱ्या लोकांना आशीर्वादित ठिकाणी ठेवतो. हालेलुया. लक्षात घ्या, पहिली गोष्ट आम्हाला शिकायचं आहे की या शेवटच्या दिवसामध्ये देवाचा आत्मा मंडळासंगती बोलू इच्छित आहे आणि मंडळीचं काम आहे देवाची वाणी ऐकायची. जो म्हणल मला वाणीची गरज नाही, जो म्हणल मला सगळं समजतं, मला शिकायची गरज नाही, मग देवसुद्धा म्हणल मला तुझी सुद्धा गरज नाही. चालेल का असं? चालेल. आता तिसरा प्रश्न आहे, तुम्ही किती टक्के धार्मिक आहात असं तुम्हाला वाटतं? आता बोलायचं, तुम्ही किती टक्के धार्मिक आहात? तुमची साक्ष काय आहे? तुम्ही शांत म्हणजे तुम्ही धार्मिकच नाही वाटत. 50%, 60%, 70%, 80%, 90%, 100 काहीच नाही. बरं धार्मिक तर आहे की नाही? तुम्ही धार्मिक आहे की नाही? तुम्ही धार्मिक आहे की नाही? खात्री आहे ना तुम्हाला? खात्री आहे का? तर तुम्ही धार्मिक आहे तर खात्री पाहिजे. आणि खात्री आहे तर बोला मी धार्मिक आहे एवढ्या टक्के. काय बी असू द्यात, कमी असू द्यात, जास्त असू द्यात, आम्ही आज काय करत आहे? शिकत आहे. लक्षात घ्या, देवाची इच्छा आहे मंडळीनं ऐकावं आणि देवाच्या वचनाप्रमाणे चालावं. धार्मिकतेचं जीवन आम्ही जगणारे असावेत. त्याच ओळीमध्ये पुढं म्हटलेलं आहे, पुढील काळी दुसरा मुद्दा आहे, विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. पौल काय म्हणतो? पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक. कुठले लोक? हा? विश्वासणारे. कुठले लोक? हे विश्वासणारे कुठे आहेत? हे मंडळीत आहेत. म्हणजेच मंडळीतले कित्येक लोक विश्वासातून भ्रष्ट होतील. भ्रष्ट शब्दाला दुसरा काय अर्थ आहे का? किंवा भ्रष्ट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? भ्रष्ट कशाला म्हटले? भ्रष्ट. आता एक समजण्यासाठी उदाहरण, जरा अवघड आहे पण शिकायला काय हरकत नाही. एखादी मुलगी लग्नाच्या आधी जर तिचे शरीर संबंध आले तर तिला काय म्हणून पाहिलं जातं? तिनं काय केलं? व्यभिचार केला. म्हणजे काय झाली? ती भ्रष्ट झाली. मग भ्रष्ट झाली म्हणजे नेमकी काय झाली हो? तिचं रूप बदललं का? रंग बदलला? नाव बदललं? शरीराची रचना काय बदलली का? मग भ्रष्ट झाली म्हणजे नेमकं काय झालं? लक्षात घ्या, तिथं असणारं जे पावित्र्य आहे ते पावित्र्य नष्ट झालं. याला भ्रष्टीकरण म्हटलेलं आहे.
मग पौल काय म्हणतो, मंडळीतले लोक, कित्येक लोक भ्रष्ट होतील, म्हणजे शेवटच्या दिवसात पवित्रतेतून ते नष्ट होतील आणि अपवित्रतेमध्ये ते चालतील. शैतान, दुष्ट आत्मा या दिवसांमध्ये मंडळीतल्या लोकांना भ्रष्ट करण्याच्या पाठीमागे लागलेला आहे आणि तो शोधत आहे कोण कोण पवित्रतेमध्ये आहे, त्यांना कसं मी भ्रष्ट करू, कसं मी त्यांना पापामध्ये आणू. आणि मग बरेच असे आहेत की वरून दाखवतात मी फार धार्मिक आहे, पण तो आतून केव्हाच ते भ्रष्ट झालेले आहेत. ही सध्याची परिस्थिती आता सगळीकडे चालू आहे. बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच मंडळीमध्ये भ्रष्टीकरणाचा आत्मा घुसलेला आहे आणि भ्रष्ट झालेले आहेत. काय लोकांना असं वाटत असेल, चांगले कपडे घातले, चांगली साडी, ड्रेस, कोट, पॅन्ट घातला, मी एक चांगला धार्मिक आहे, परंतु त्याचं आत्मिक जीवन जर देवाच्या वचनातून जर पाहिलं, तो आरसा जर दाखवला किंवा ते आत्म्याच्याद्वारे स्कॅन जर केलं, तर किती टक्के भ्रष्ट झाला एका मिनिटात समजतं. मग कशापासून? तर शास्त्र म्हणतं सगळ्यात पहिली गोष्ट विश्वासापासून बरेच लोक मंडळीतून भ्रष्ट होतील. विश्वास हा ख्रिस्ती जीवनाचा पाया आहे. हाच पाया ढळला, हाच पाया ब्रेक झाला, हल्ला की वरची इमारत आपोआप खाली येते. म्हणतात आम्ही विश्वासधारे आहे, परंतु विश्वासाचं जीवन नाही. कारण शास्त्र म्हणतं विश्वास तवा परिपूर्ण असतो ज्यावेळेस विश्वासाला कृतीची जोड असते. क्रिये वाचून विश्वास व्यर्थ आहे असं वचन सांगतं. मग नुसताच विश्वास आहे पण क्रिया नाहीये. वचन नुसतंच बोललं जातं पण स्वतः लागूकरण नाहीये. वचन शिकवलं जातं, वचन आमच्याकडे येतं, परंतु आम्ही स्वतः वागतच नाही. विश्वासाचं जीवन हे वचनाच्या कृतीद्वारे ठरलं जातं. मग तुम्ही विश्वासदार आहेत ह्याचं जर प्रूफ पाहिजे असेल तर बायबल प्रूफ काय मागतं? विश्वासाची कृती तुम्हाला दाखवता यायला पाहिजे. अब्रामाला विचारलं, अब्रामा माझ्यावर विश्वास ठेवतो का? होय म्हटलं. थोडंसं इमॅजिन करूया आता आपण. अब्राम देवासंगती चांगला जवळचा व्यक्ती होता. अब्रामाला तर म्हटलं असेल कदाचित, अब्राम एवढे वर्ष झालं तुला लेकरू नाही, बाळ नाही, अरे माझ्यावर विश्वास आहे का मी तुला देणार आहे म्हणून? आहे की प्रभू माझा विश्वास आहे. आणि खरोखर विश्वासाप्रमाणे राहिला आणि विश्वासाच्याद्वारे त्याला लेकरू झाला. हालेलुया. अजून विश्वासाची परीक्षा घेतली. देवाला काही थंड बसवणाच नाही म्हटलं, आता बोलायचं ह्याच्या सांगते. अब्रामा विश्वास आहे का माझ्यावर? आहे ना. मग असं कर ना, तुझ्या मुलाचं बळी दे, मला अर्पण दे. आता इथं कसोटी झाली. लक्षात घ्या, तिथं विश्वास आहे तर देवाची इच्छा आहे मला कृती देखील पाहिजे. जर विश्वास आहे तर मला तसं वागणं सुद्धा पाहिजे. जर विश्वास आहे तर मला त्याचं प्रमाण पाहिजे की खरंच तुझा माझ्यावर विश्वास. चल मला तर मुलगा परत दे. हालेलुया. किती जणांची साक्ष आहे की तुम्ही प्रार्थना केल्या आणि विश्वासानं तुम्हाला अमुक अमुक आशीर्वाद मिळालेले आहेत? आहे का कोण? काय आशीर्वाद मिळाला तुम्हाला? थोडक्यात सांगायचं काहीतरी वस्तू काय मिळाली असेल तर. नाही, विश्वासाच्याद्वारे तुम्हाला काय मिळेल फक्त थोडक्यात सांगा. आता उदाहरणार्थ मोबाईल मिळाला का तुम्हाला? तुम्ही प्रार्थना केली, मला विश्वासानं देवा मोबाईल पाहिजे, मला सिस्टरला फोन लावायचा असतो आणि फोन झाल्यानंतर रील बघायचे असतात. मोबाईल मिळाला. देवा मला घर पाहिजे, घर मिळालं का? देवा मला टू व्हीलर पाहिजे, मिळाली का टू व्हीलर? कशाचा परिणाम आहे माहिती आहे का? हा तुमच्या विश्वासाचा आहे. हालेलुया. देवासाठी जरा टाळ्या वाजूया का आपण? जे काय काय तुम्हाला देवाने विश्वासाच्या द्वारे दिले ते तुमच्या माइंडमध्ये घ्या आता. हालेलुया. आणि मग अब्राम म्हटलं आता ते मला परत पाहिजे. काय म्हटलं? ते मला आता परत पाहिजे. काय काय मिळालं तुम्हाला? टू व्हीलर मिळाली, परत पाहिजे. घर मिळालं, परत पाहिजे. लग्न ठरत नव्हतं, लग्न ठरलं का? ते जोड मला पाहिजे. कर्ज फिटत नव्हतं, कर्ज फिटलं का? मला त्याची रक्कम पाहिजे. हालेलुया. लक्षात घ्या, हे जर तुम्ही विश्वासाच्या द्वारे बोलता देवाने मला सगळं दिलं, तर अब्राम सुद्धा सुटला नव्हता. अब्राम म्हणलं मला ते परत पाहिजे. मग जो अब्रामाकडून त्याच्या लेकराला मागू शकतो तो तुम्हाला मागू शकत नाही, आहे की नाही? मग अब्रामाने तर कृती केली.
काय केलं अब्रामानं? प्रभू तू दिलंस हे तुला मी परत देतो. आहे तुमचं डेअरिंग? प्रभूसाठी तो मोबाईल परत द्यायला प्रभूला, ती टू व्हीलर गाडी ही देवाच्या सेवेसाठी, तो फॅन, इथं फॅन नाही प्रभू तुझ्या सेवेसाठी मी AC देतो. होऊ शकतं का असं? नाही होऊ शकत. कारण विश्वास आहे पण कृती करायला आम्हाला आवडत नाही. आणि पौल काय म्हणतो, याच गोष्टीपासून बरेच लोक पळतील, भ्रष्ट होतील. नको नको, तिथं द्यायला लागतं. देवाला परत द्यायचं साधी गोष्ट आहे काय? पवित्र शास्त्रामध्ये जुन्या करारामध्ये एक उदाहरण आहे. एकानं विनंती केली, प्रभू तू जर मला यश देशील युद्धामध्ये तर जे काही पहिलं माझ्या नजरेस पडेल ते मी तुला देईन. वाचले का? कोण पहिलं नजरेस पडलो? त्याची मुलगीच आली तिथं. कोणी म्हटलं? जरा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, वाजवा. आता प्रश्न असा उभा राहिला की पोटचा गोळाच तिथं पुढे आहे, मुलगी समोर उभी राहिलेली आहे आणि प्रभू म्हणला, त्याला कदाचित आठवण करून दिलं असेल, अरे तू असं बोलला होतास की नाही, आता तुला काय करायचं आहे? कृती करायची आहे. आता तुला तुझ्या शब्दाप्रमाणे करायचं आहे. आता त्या माणसाला बाजूला काढा आणि तिथं तुम्ही या. तुम्ही जर असं बोलला असता ना, ही घटना घडली असती, तुमचाच मुलगा मुलगी पुढं आला असता तर काय केलं असतं तुम्ही? प्रभू एवढ्या वेळेस माफ कर, हे की नाही? कशावर दुसऱ्या गोष्टीवर समाधान मान. देवाला विश्वासाप्रमाणेच विश्वासाची कृती करणारे लोक पाहिजेत. आणि शेवटच्या दिवसामध्ये मंडळी म्हणणार, मी विश्वास ठेवतो खरं कृती करत नाही. या चर्चमध्ये जर कृती करायला लागते मी दुसऱ्या चर्चमध्ये जातो. का? तिथं नुसता विश्वास आहे, तिथं कृती नाही हो. हेच पौल म्हणतो शेवटच्या दिवसात घडणार आणि ते आता घडत आहे. विश्वासानं म्हणतो, देवाने मला पैशाचा आशीर्वाद दिला. अरे पैसे दे ना देवाला. देवाला पैसे द्यायचे होय? देव काय भिकारी आहे का? उलटी उत्तर येतात आहे की नाही? देवाला काय कमी आहे? अरे देवाला काहीच कमी नाही, म्हणून तो देतो. पण विश्वास जर असेल तर कृती करून दाखवा ना, की प्रभू जे मला तू दिलं होतं त्यातून मी तुला देतो. होईल का डेअरिंग? हां, बोलणं सोपं आहे हो, पण ज्यावेळेस प्रॅक्टिकल करायची वेळ येते ना, बरेच लोक पाठ फिरवतात आणि हीच गोष्ट सांगतात. मग कशापासून? विश्वासापासून. दुसरी गोष्ट, ते कशापासून भ्रष्ट होतील? सहभागितेपासून ते पळून जातील, भ्रष्ट होतील. विश्वासणाऱ्यांची सहभागिता त्या लोकांना आवडत नाही जे लोक भ्रष्ट आधीच झालेले आहेत. मग ते कारण काय देतात? ती व्यक्ती चर्चमध्ये येते, मला ते नाही आवडत, ती येते म्हणून मी येत नाही. होतंय का असं? तर त्यांचा संदेश मला काय आवडत नाही. सहभागिता फोडणारा आत्मा त्या लोकांमध्ये काम करतो, त्या मंडळीमध्ये, जे लोक नुसता पोकळ विश्वास ठेवतात आणि मग त्यांना तो काय करतो? हळू सहभागितेतून बाजूला काढतो. परंतु स्तोत्र 133 मध्ये काय म्हणले? पहा बंधूने ऐक्याने राहणे किती चांगले आहे, तिथं देवाने आशीर्वाद द्यायचा ठरवलेला आहे. हालेलुया, हालेलुया. सहभागिता सोडणाऱ्याला आशीर्वाद द्यायचं ठरवलंय का? नाही. जे एकत्र येतात, एक विश्वास, एक समर्पण, एक प्रार्थना, एक चित्त, तिथं देव आशीर्वाद द्यायचं ठरवतं. जर प्रेषितांचे कृत्य 2 अध्यायापासून वाचत गेला तर तिथं म्हटलं, आता काढू नका, तिथं लिहिलेलं आहे, ती मंडळी एक चित्ताने एकत्रित येत होती. हालेलुया. आज तुम्ही कसं आलाय? एक चित्तानं आलाय का? म्हणजे लवकर आले ते उशिरा येणाऱ्यांना फोन केला का? अजून तुम्ही कुठे? नाही केला. केला का? नाही केला. मी बसलो होतो, नाही तर बघत होतो सगळं. एक चित्तानं फोन केला का? येणाऱ्यासाठी मनातल्या मनात प्रार्थना केली का? प्रभू आमचे लोक अजून यायचे, ऊन पुष्कळ आहे, काय चालत येतात, गाडीवर येतात, त्यांना सांभाळा आणि सुरक्षित आण. झालं का असं? नाही झालं. का? वन माइंड, एक चित्त नाही आहे. येऊ देत नाही तर बसू देत, मला काय करायचं, मी जाऊन बसतो पुढं. लक्षात येतं एक चित्त काय आहे? पौल म्हणतो शेवटच्या दिवसात त्या एक चित्त जी सहभागिता आहे त्यापासून लोक भ्रष्ट होते. एक चित्त फोडणारा, मंडळी फोडणारा आत्मा तिथं काम करतो आणि एक चित्त होऊ देत नाही.
मग तो त्या व्यक्तीला शोधतो, कोण कमजोर आहे, कोण फसवणार आहे, कोण खोटं बोलणार आहे. हळूच त्याला आपल्या बाजूला करून घेतो आणि त्याला बाहेर काढतो. आणि शैतानाची सवय कशी माहिती आहे का, तो एकट्याला बाहेर नाही काढत. स्वतः स्वर्गातून बाहेर पडला, एकटा आला का? काय केलं त्यानं? येता येता, चल सखूबाई तू कशाला जाते माझ्या संगती, चल त्या चर्चमध्ये जाऊया. मग सखूबाईंना दुसऱ्या बाईला घेतलं, तिसरीनं चौथीला घेतलं आणि बरेच असे ग्रुप मग झुंडीनं बाजूला बाहेर पडतात. सहभागिता फार गरजेची आहे. तसंच एक चित्त, एक मन असणं गरजेचं आहे. तिसरं आम्ही पुढं पाहतो, मग ते वचनापासून भ्रष्ट होते. वचन लागतं, वचन तलवार आहे बरं का, की तुमच्याकडे पण एक धार आहे आणि माझ्याकडे पण एक धार आहे. जर ते तुमचे तुकडे करू शकतं तर ते माझे पण तुकडे करू शकते. पण वचन भाकर देखील आहे की जे तुमची भूक भागवतं. लोकांना आता वचन ऐकायला आवडत नाही. लोकांना काय आवडतं? मी थोडंसं सिरियसली सांगतो, लोकांना वर्शिप करायला आवडते. लोकांना मिटिंगची जेवणं करायला, भांडी घासायला आवडतात. बघा तुम्ही कुठल्याही मिटिंगमध्ये वचन ऐकायला चल, नाही थांबा जरा भांडी घासून देतो, बहिणी पळतात. भाऊ लोक काय म्हणतात माहिती का, आलो तिकडं काहीतरी ते जेवणाचे डबे आणि पातेले पोचवायचे, गेले तिकडंच गेले, वचन राहिलं इकडं. तसंच खरं नाही, होतंय असं. वचन ऐकूशी वाटत नाही. ते जर खरं तुमच्यामध्ये वचनाची ताण भूक असेल तर तुमचं उत्तर काय असेल? ते भांडी नंतर घासूया, आधी पहिलं वचन ऐकूया. हालेलुया. मार्थेला तो काय म्हटलं माहिती का, मार्था तू फार दगदग करतेस. मार्थेने काय विनंती केली, ते प्रभू तिला सांग ना मला मदत करायला, जेवणाची, स्वयंपाकाची, भांडी घासायची मदत करायला. मरियेनं त्या भांडी घासण्याला पहिलं स्थान दिलं नाही, वचन ऐकायला पहिलं स्थान दिलं. आणि तो म्हणतो मरियेने जो वाटा उचलला तो चांगला आहे, तो तिच्यापासून काढला जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. बरं झालं पास्टरने सांगितलं वचन ऐकायचं, मग भांडी घासायचं कोण मग? हा सिस्टर, पास्टरने सांगितलं आम्ही काय भांड्याला हात लावत नाही, तुमचं तुम्ही घासा, तुमचं तुम्ही धुवून ठेवा, असं काय होईल का? नाही. भांडी घासायचे, पण वचन त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. वचन आम्हाला शिकायचंय, वचन आम्हाला खायचंय, वचन आम्हाला बोलायचंय, वचनाप्रमाणे मला चालायचं आहे. ज्यावेळेस वचन लागतं ना, लक्षात घ्या मी काय सांगतो, समजायचं देव माझी दुरुस्ती करत आहे. हालेलुया. ज्यावेळेस वचन टोचतं ना, त्यावेळेस समजायचं देव माझ्यातील घाण काढत आहे. ज्यावेळेस वचन मला तीव्र झोंबतं ना, समजायचं माझं शुद्धीकरण चालू आहे. पण जो म्हणतो मला ते नको आहे, वचन टोचतं, तर याचा अर्थ त्याची जखम सडायला सुरुवात झालेली आहे. दवाखान्यामध्ये काम कोण करतं का? जखम जर धुवायची असेल तर काय केलं जातं? स्पिरिट ओततात त्याच्यामध्ये, आणि स्पिरिट ओतलं ना तर फार झोंबतं, ते त्रास होतो, ओरडतात माणसं. पण जर स्पिरिट ओतून धुतलं नाही तर लक्षात येतं, वचन स्पिरिट आहे, शुद्धीकरण करतं आमचं. म्हणून वचन फार गरजेचं आहे. पण तो पौल म्हणतो वचन न ऐकण्यापासून ते लोक भ्रष्ट होतील आणि वचन ऐकणार नाही. एक शास्त्र भाग काढूया, योहानाचे शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 60 वचन काय म्हणतं बघा. आणि दुसरं कोणीतरी 66 वचन वाचायचं. एकानं 7 वचन वाचा आणि एकानं 66. योहानाचे शुभवर्तमान 6वा अध्याय, नव्या करारामध्ये आहे. 6वा अध्याय पहिलं 60 वचन वाचा. 60. मग त्याच्या शिष्यातील पुष्कळांनी हे ऐकून म्हटले, हे वचन आहे, हे कोणाने ऐकले? आपण वाचा थोडं तेच वचन. मग त्याच्या शिष्यातील बस. मग त्याच्या शिष्यांनी पुष्कळांनी हे ऐकून म्हटले, पुष्कळांनी हे ऐकून म्हटले. हे म्हणजे तो जे शिकवत होता ते वचन, ते शिक्षण ऐकून हे वचन कठीण आहे. हे वचन कठीण आहे. आता इथे जरा 5 मिनिट थांबूया. काय म्हटले ते शिष्य? काय म्हटले? आता त्या वचनाला बाजूला काढूया आणि तिथं संदेश हा शब्द वाचूया. कसं वाचणार बरं? हां बरोबर आहे, वाचा कंटिन्यू. मग मग त्याच्या शिष्यातील
मग त्याच्या शिष्यातील म्हणजेच मग त्याच्या मंडळीतील पुष्कळांनी संदेश ऐकून हा संदेश कठीण आहे हा संदेश कठीण आहे, हा कोणाच्याने ऐकू हा संदेश कोणाच्याने ऐकवेल असा प्रश्न पडतो का कधी कधी? माझ्यापेक्षा धार्मिक झाल्यावर माझी सुरुवात आहे आत्ताशी. हालेलुया. जवळजवळ 30-35 वर्ष झालं आता मी सेवेत आहे. मी काय म्हणतो ऐकलं का? माझी आत्ताशी मी तिकडे जायची सुरुवात आहे. अजून बऱ्याच गोष्टी मला शिकायच्या. वचन काय सांगतं की तो येशू जे शिक्षण देत होता ते त्यांना कठीण वाटलं, अवघड वाटलं. मग ह्याला दुसऱ्या भाषेत काय म्हणतं का? मग मी यांना म्हणणार, सिस्टर हे बघा तुमच्यावरूनच काढले वाटतं. मग सिस्टर मला म्हणणार, हा तुमचंच सांगायला लागलेत बघा, झालंय का असं? मग तिसरा म्हणणार, हा टोमणे मारायला लागलेत का? वचन कठीण आहे, संदेश एकदम त्याला धार आहे. म्हणून ते काय म्हणतो, वचन काय म्हणतं, त्यांच्या शिष्यातील पुष्कळांनी असे म्हटले. जर येशूच्या मंडळीतले लोक असे म्हणतात तर मग पाटीलच्या मंडळीतले लोक म्हणू शकत आहेत? देवाचा आत्मा कधी खोटं बोलत नाही, लक्षात घ्या. जर एकेकाची नावं त्यानं जर प्रगट केली आणि सांगायला जर सुरुवात केली तर मी सांगू का काय होईल? फक्त चादरी राहतील इथं. खरंय का खोटं आहे? आता कंटिन्यू करते. हा तेच वचन. मग त्याच्या शिष्यातील पुष्कळांनी हे ऐकून म्हणजे आता ते पुष्कळ लोक आहेत ना, तिथं स्वतःचं नाव टाकायचं आणि ते वचन क्लिअर करायचं. कसं होईल? कोण वाचतंय? मग तूच पूर्ण कर बरं. हा हा नाव तुझं काय असेल ते. मग त्याच्या शिष्यातील प्रतीक्षाने ऐकून हे म्हटले. आता त्याच्यासाठी टाळ वाजवूया का आपण? म्हणजे प्रतीक्षासाठी नावाला टाळ वाजवणार. मग आता क्लिअर करू शकता? त्या प्रतीक्षाचं नाव बाजू काढा, दुसरं पद्धतीचं नाव कोण का सांगत आहे? आमच्या जीवनात हे घडत आहे. नाव घेतलं म्हणजे कमीपणा नाही, तुम्हाला समजायला पाहिजे. जर ती स्वतःचं नाव घेऊ शकते तर तुम्ही काय घेऊ शकत नाही? आता 60 वचन आहे, 66 वचन वाचा. त्याच अध्यायातलं 66 वचन. यावरून त्यांच्या शिष्यातील हा पुष्कळ जण मागे निघून गेले हा आणि त्यानंतर त्याच्याबरोबर चालले नाही. हा काय झालेलं आहे? वचन कठीण आहे, संदेश फार तीव्र आहे आणि मग आमच्या चुका दाखवल्या जातात. मग कोण म्हणतं टोमणे मारले जातं, कोण म्हणतं असं अमुक तमुक. चला परत शास्त्र साक्ष देतं की त्यातील पुष्कळ जण निघून गेलेत का मंडळीतले काही लोक? का गेले? का गेले? यस, वचन टोचलं, वचन कठीण वाटलं, वचन कडू वाटलं, वचनाने दोष उघडे झाले, वचन मनाला लागलं आणि त्यांच्यातील पुष्कळ लोक माघारी गेले. पण शास्त्र साक्ष काय देतं? पुढं काय म्हणलं आणखीन? ते लोक त्याच्यासोबत परत कधी चालले नाही. मग ते कुठे गेले असतील? जे स्वतःची मंडळी सोडून बाहेर जातात, या गेट दारातून बाहेर जातात ना, लक्षात घ्या, ते दुसऱ्या मंडळीत कधीच जात नाहीत, टिकत नाहीत. ते कुठं जातात? ते नरकाच्या दरवाजाकडे जातात. कारण इथं जर वचन त्यांना ऐकवत नाही तर दुसऱ्या मंडळीतलं वचन ऐकू शकतात का ते? म्हणून पौल काय म्हणतो? शेवटल्या दिवसात वचनाच्या द्वारे वचन ऐकून नको म्हणून लोक काय होतील? भ्रष्ट होतील, त्यांना वचन आवडणार नाही. हालेलुया. पुढं म्हटलेलं आहे, मग ते पवित्रतेतून भ्रष्ट होतील. देवाच्या प्रिय लोकांनो, स्वर्गातला परमेश्वर आमचा ऑर्डिनरी परमेश्वर, कोणी बी यावन टिकली मारून जावं असला प्रकारचा परमेश्वर नाही. तो पवित्र परमेश्वर आहे. वचन म्हणतं जसं मी पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र असा. आणि पवित्रता देवाच्या वचनाशिवाय येत नाही. 10 वेळा तुम्ही आंघोळी करा,
इबीत लावा, स्प्रे मारा, बॉडी लोशन लावा, काय करायचं करा, त्यानं पवित्रता येत नाही. पवित्र फक्त देवाच्या वशाच्या द्वारे येते. तुम्हाला प्रश्न आहे, आज जर प्रभू तुम्हाला घ्यायला आला तर त्याला तुमच्यातली पवित्रता दिसेल का? कारण तो स्वर्गातला परमेश्वर कुठल्याही अपवित्र गोष्टीला आतमध्ये घेत नाही. मग पवित्रता कुठं कुठं लागते हो? पवित्रता विचारांमध्ये लागते, पवित्रता डोळ्यांमध्ये लागते, पवित्रता हृदयामध्ये लागते, पवित्रता जिभेमध्ये लागते, पवित्रता देण्या घेण्यामध्ये लागते, पवित्रता कपड्यांमध्ये लागते, पवित्रता नाते संबंधामध्ये लागते. आणि मग अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जिथं देव अपेक्षा करतो तू प्रामाणिक पवित्र असायला पाहिजे. तिथं जर पवित्रता नसेल, तिथं भ्रष्ट असेल, तिथं अशुद्धता असेल, तर तो देव स्वर्गामध्ये घेईल का? हालेलुया. विश्वास चांगला आहे तुमचा, स्वर्गातलं जीवन तुम्हाला प्राप्त झाले, काहीची रक्षा प्राप्त झाले म्हणजे तुम्हाला नावावर करून ठेवलंय, पण तो पवित्र ते स्वर्गात येत नाही. निकोदेमला म्हटलं नव्याने जरशिवाय आता येत नाही असं म्हटलेलं आहे. आत जाता येत नाही म्हटलेलं. काय म्हटलंय 3:5 मध्ये? पाहता येत नाही. नुसतं बघायचं तर पवित्रता लागते, आणि आत जायचं असेल तर मग तुमचं बोलणं जर पवित्रता नसेल, शिव्याशाप असतील, उद्धटपणाचं आईवडिलांना बोलणं असेल, कुरकुर असेल, टोमणे असतील, वेगवेगळ्या प्रकारचे शाप उच्चार असतील, आणि त्याच तोंडाने तुम्ही बायबल वाचता, स्तुती आराधना करता, तुम्हाला काय वाटतं तुम्ही लय पवित्र झाला? तिथं अशुद्धता आहे. मग डोळ्याची वासना येते, विचारशक्ती येते, प्रसाद खाणे पिणे, तिच्या धार्मिक गोष्टीमध्ये सहभाग देणे येते. ह्या ठिकाणी जर तुमच्यामध्ये पवित्रता नसेल, तुम्ही पाळत नसाल, तर लक्षात घ्या पवित्रपासून तुम्ही भ्रष्ट झालेला आहात. भ्रष्ट व्यक्तीला लक्षात घ्या देवाच्या स्वर्गाच्या राज्यात स्थान नाही. मग हे भ्रष्ट लोक कुठं जातील? हे भ्रष्ट लोक नरकाच्या सहभागितेमध्ये जातात. पुढं सांगितलं, शेवटचं आम्ही पाहतो, कित्येक लोक सेवकापासून बाजूला जातील आणि भ्रष्ट होतील. हालेलुया. पौलाच्या मंडळीत भांडणं लागली होती. सुरुवातीच्या मंडळीत एक काय म्हटलं माहिती आहे का? मी पौलाचा आहे. दुसरा काय म्हटला? मी अपोस्ता आहे. चौथा म्हटला कांबळेचा आहे. चौथा म्हटला मी लोखंड्याचा आहे. आणि प्रत्येकाने आपापला गट केला. याचा अर्थ जो म्हणतो मी पौलाचा आहे, त्याचा अर्थ असा आहे की मला तो दुसरा अपोलोच नको आहे, मला पौलच पाहिजे. म्हणजे दुसऱ्याचा तिरस्कार. बऱ्याच वेळा सेवकांविरुद्ध कुरकुर केली जाते, सेवकाविरुद्ध दुर्भाषण केलं जातं, सेवकाविरुद्ध खोटी साक्ष दिली जाते, सेवकांविरुद्ध चाडी केली जाते, लबाडीचं वातावरण करून सेवकाला अपमानित केलं जातं, दूषित केलं जातं. लक्षात घ्यायचं ती व्यक्ती भ्रष्ट झालेली आहे. एक घडलेली घटना सांगतो. जयसिंगपूरमध्ये ICUच्या एका हॉस्पिटलमध्ये वॉर्डमध्ये मला एका ठिकाणी प्रार्थनेसाठी बोलवलं. गेलो, बघितलं तर एक आजी त्या ठिकाणी बेडवरती होती. नाकात कानात सगळं त्याच्या नळ्या घातलेलं होतं. ऑक्सिजनचं ते पुक 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 आवाज चालू होता. आणि मग मला म्हटलं यांच्यासाठी प्रार्थना करा. प्रार्थना केली. बाहेर आल्यावर विचारलं, त्या आजी मला माहिती आहेत प्रार्थना करणाऱ्या होत्या, धार्मिक होत्या, मग एवढा त्रास त्यांना कसं काय झाला, काय झालंय? ज्यांनी मला प्रार्थनेसाठी ते नेले आणि म्हटले, पास्टर चालू संदेश असताना या बाईंनी पाळकाच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली होती. पाळकांना आरोतेरे बोलले आणि पाळकाच्या विरोधात मंडळीला भडकवलं. आणि पाळकांनी शेवटी संदेश बंद करून त्या बाईला चुकी नसताना क्षमा मागितली, माफी मागितली. काय झालं सिस्टर? आणि लोकांमध्ये ह्या बाईने तमाशा केला. सेवक अपमानित झाले, रडले. नवरा बायको घरामध्ये जाऊन बसले की प्रभू एवढे वर्ष आम्ही सेवा केली, पण आमच्याकडनं काय चुकलं का? काय झालं माहिती आहे का? ती आजारी पडली आणि तिला ॲडमिट केलं. ते रिपोर्ट बघितले, मी घेतलं, म्हटलं जरा डॉक्टर सांगते चर्चा करूया. तर तिथल्याच दुसऱ्या एका व्यक्तीने सांगितलं. मग त्यांना विचारलं नेमकं काय इफेक्ट झालं हिच्या शरीरावर. तर ते म्हटले हवेमध्ये पुष्कळ व्हायरस आहेत. डॉक्टरने काय सांगितलं? त्या हवेमध्ये पुष्कळ व्हायरस आहेत. काही व्हायरस अशा आहेत की जे फार विषारी आहेत.
आणि ज्यावेळेस आम्ही श्वास घेतो आणि सोडतो त्यावेळेस एक असा वयस आहे की तो त्याच्या श्वासाच्या द्वारे आत गेला, आतमध्ये जाऊन नाही गेला. माइंडची म्हणजे मेंदूची सिस्टीम त्यानं हलवली, त्या सिस्टीममुळे शरीराची सगळी हलली आणि तिसऱ्या दिवशी ती खाल्ला मरावी असं तिच्यात काही आजार दोष किंवा काही तक्रार नव्हती. काय झालं माहिती आहे, एक लहानसा व्हायरस आतमध्ये गेला आणि तिचं जीवन संपून टाकलं. एक चर्चा उडाली सगळीकडे. काय उडाली माहिती आहे, सेवकाला बोलण्याचा परिणाम आहे. आता देवाला माहिती आहे पुढं काय झालं. मला तुम्हाला सांगू द्यात की ह्या शेवटच्या दिवसामध्ये बरेच असे लोक आहे, हर तो सेवक चांगला नाही. आणि दुसरी ट्रेड काय आली माहिती आहे का, आता ऑनलाईनची पाळं काढलीच. हालेलुया. मी ऑनलाईन यूट्यूबला असतो बरं का. माझं सगळं यूट्यूबला संदेश जातात, ऐकायला काय हरकत नाही. पण लक्षात घ्या, जर आम्हाला आमचा बाप किंवा आई देवाने दिलेले असताना शेजारच्या माणसाकडे किंवा बाईकडे जाऊन त्याला आई बाबा म्हणणं चांगलं आहे का? काका काकी म्हणलं चालतंय, खरं आई बाप म्हणून चालत नाही. मंडळांना आता घाण सवय लागली बऱ्याच लोकांना. आपलं चर्च बुडवायचं आणि दुसऱ्याकडे जाऊन तू माझा बाप म्हणायचं. असंच आहे ना. मला आमच्यातली एका व्यक्तीने सांगितलं, मी त्याला विचारलं चर्चला काय येत नाही, घडलेलं आहे. त्यांना ओळखतात हे, त्या ब्रदरच्या घरी यांना मी ते ब्रदर यांच्या घरी आले होते माझ्या संगती एकदा. चर्चला दिसेना, बायबल स्टडीला दिसेना, चर्चला दिसेना. मग घरी गेलो, विचारलं काय प्रकार आहे, काय चुकलं काय आमच्याकडनं? नाही 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 काय नाही. आणि असं बोलत 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 एकदम तोंड, मी तिकडं बायबल स्टडीला जातोय ना. अरे म्हटलं बहादरा, हां चल म्हटलं मला पण घेऊन, कोल्हापूरला कुठं जातोस तिकडं. नाही 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 ते चांगलं चल म्हटलं मी पण येणार तुझ्या. गेलो सांगते तिथं, बघितलं. आणि मग त्यांना एक प्रश्न केला की इथून पुढं जर काय प्रॉब्लेम आला की नाही त्याच बापाला फोन लावायचा, माझ्याकडे कंप्लेंट करायची नाही. ते घडलेलं आहे बरं का, वास्तुस्थिती आहे. प्रियांनो, सेवकाच्या विरोधात जाणे, आपल्याला देवाने सेवक दिलेला असताना दुसऱ्या सेवकाकडे जाणे, तिथं जाऊन खाणे पिणे करणे हे भ्रष्टीकरणाचं काम आहे. जरी तो सेवक वचन शिकवत असेल तर लक्षात घ्या, जर तिथं जाऊन तुम्हाला समाधान वाटतं तर देवाने तुम्हाला या मंडळीत आधी का आणलं असतं? चाललं असतं का नसतं? 4 गाड्या पुण्याला जातात, मी पण जाणार आहे आता. 4 गाड्या पुण्याला जातात, काढलं एका गाडीचं तिकीट, मग एका गाडीत काढलं दुसऱ्या दिवशी गेलं तर चालेल काय? हां पकडलं पाहिजे. आम्हाला सवय काय लागली, तिकीट इकडे घ्यायचं आणि बसायचं तिकडं. आणि काय त्या कंडक्टरने प्रॉब्लेम केला की मग ह्या ड्रायव्हरला फोन करायचा. चुकीचं आहे. शेवटल्या दिवसात हे घडणार असं पौल म्हणतो. मग पुढे जात आम्ही पाहतो शेवटी, आणि मग मंडळीपासून ते लोक जातील आणि ते भ्रष्ट होतील. एकदा का ठेवलेल्या मंडळीतून, ज्या मंडळीतून प्रभूने आम्हाला ठेवलेलं आहे तिथं ठेवून जर दुसऱ्या कुठल्या मंडळीत आम्ही गेलो